9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील मुस्लिम समाज हा शांतताप्रिय आहे. आज देशात अनेक ठिकाणी जाती धर्मांमध्ये तेढ पाहायला मिळत असताना विटा शहरातील हिंदू मुस्लिम समाज हा एकोप्याने राहत आहे. सकाळी उठल्यापासून दोन्ही समाजातील लोक ही एकत्र आल्याशिवाय एकमेकांचे व्यवसायही चालवू शकत नाहीत, इतका हा समाज एकमेकात गुंतला आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनीही विट्यातील मुस्लिम समाजाबरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवले होते. या समाजातील अनेक गोरगरिबांना अतिशय माफक दरात लग्न सोहळा पार पाडण्यासाठी हक्काचा शादीखाना नव्हता, तो व्हावा हे स्वर्गीय अनिल भाऊंचे स्वप्न होते. आणि ते गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनी हे आश्वासन मुस्लिम समाजाला दिले होते. ते सत्यात आणताना विट्यातील शादीखान्याचे उद्घाटन करून खरे करून दाखवले. त्यामुळे शब्द पाळणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पाहूयात काय म्हणाले ते. नमस्कार. आज मुस्लिम समाजाच्या शादीखान्याच्या हॉलचं भूमिपूजनचा समारंभ होता. माननीय आमदार सुहासभैया बाबर, अमोलदादा बाबर यांनी दिलेला शब्द होता मुस्लिम समाजाला, तुम्हाला 1 कोटी रुपयाचा शादीखाना बांधण्यास प्रोव्हिजन करून देतो. त्याप्रमाणे बाईंनी ते शब्द पूर्ण करून आज रोजी त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि मुस्लिम समाजासाठी हॉलचा प्रोव्हिजन होऊन मुस्लिम समाजाला याचा फार मोठा उपयोग होणार आहे. सर्व समाजाला याचा मोठा उपयोग होणार आहे. एखाद्याची परिस्थिती नाही, अशा परिस्थितीत कमी ह्याच्यात हा हॉल लोकांना उपलब्ध होणार आहे. तर लवकरात लवकर हॉल पूर्ण होईल ही मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, महाराष्ट्र. नमस्ते. माननीय आमदार सुहासभैया बाबर यांनी मुस्लिम समाजासाठी 1 कोटी रुपये शादीखाना मंजूर केलेला आहे. त्याचं आज उद्घाटन नगराध्यक्ष काजल काकी मेत्रे आणि उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर आणि सर्व नगरसेवक आणि सर्व मुस्लिम बांधव यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. तसेच आमदारांनी विटा टू गारडी टू शिवचा रस्ता हा काँक्रिटीकरणाचा मंजूर केलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं शादीखाना सर्व समाजासाठी अल्प दरात देण्याचा उद्देश आमदारांनी केलेला आहे. आणि हे स्वप्न आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाहिलेले होते, ते आज पूर्णत्वास जात आहे. म्हणून मी आमदार अनिल भाऊ बाबर व उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांचे मुस्लिम समाजातर्फे हार्दिक आभार मानतो.